हॅपी मुक्ता जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक आणि शिपाई पदाची जी भरती सुरू आहे त्यासाठी सराव पेपर 46 पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, मराठी व्याकरण यांचे प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि याच्या अगोदर 45 सराव पेपरचे 45 व्हिडिओ आहे. तसंच ॲक्च्युअलमध्ये पिऊन आणि शिपाईचे झालेले जे पेपर आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये पाहता येतील. आणि या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. यामध्ये हायकोर्ट ते पिऊनचे जे घेतलेले पेपर आहेत, ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर ते दिलेले आहेत. त्याचबरोबर सरावासाठी 175 पेक्षा जास्त पेपर मी स्वतः काढलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा, पंडित दीनदयाळ, एक मिनिट पेन सिलेक्ट करायचा राहिला. पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी ही संस्था कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी ही जी संस्था आहे ना, ही संस्था ग्रेटर नोएडा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. ग्रेटर नोएडा दिल्लीच्या जवळ आहे, परंतु तो उत्तर प्रदेश राज्यामध्ये, हे लक्षात ठेवा. ग्रेटर नोएडा कुठं आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. जगन्नाथपुरी ओडिसामध्ये आहे. मेरठ उत्तर प्रदेशमध्येच आहे. कल्याण, सोना आणि सोनालिका या कोणत्या पिकांच्या संकरित जाती आहेत? तर कल्याण, सोना आणि सोनालिका ह्या ज्या आहेत ना, त्या गहू या पिकाच्या संकरित जाती आहेत. तर गहू हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? तर सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की श्रीहरिकोटा हे जे आहे ना, अग्निबाण प्रक्षेपण केंद्र सुद्धा आपलं जे भारताचं आहे ते श्रीहरिकोटामध्येच आहे. तर ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. बऱ्याच परीक्षांना यावर माहिती विचारतात. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर स्वयंचलित वाहन म्हणजे आपलं जे पेट्रोल, डिझेल याच्यावर चालणारी जी वाहनं आहेत ती, तर त्याच्यामधून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो आणि मग ते पोल्युशन होतं आणि पर्यावरणाला फार हानिकारक असतो तो. त्यामुळंच विजेवर चालणारे म्हणजे वाहनं जे आहेत त्यांचा वापर सुरू झालेला आहे, किंवा CNGची जी वाहनं आहेत त्यांचा वापर सुरू झालेला आहे. CNG मधून कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडत नाही, फक्त पेट्रोल डिझेलवर चालणारी जी वाहनं आहेत त्याच्यामधूनच बाहेर पडतो. त्याच्या पुढे आता याच्यामध्ये मिथेनचं मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मिथेन हा जो वायू आहे ना, हा आपण त्याला म्हणजे काय म्हणायचं, आपला जो नॅचरल गॅस आहे, नैसर्गिक वायू, त्याचा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर ओझोन हा तपस्तब्दीमध्ये असतो आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये आपल्या पृथ्वीचं वातावरण वाढतं. पृथ्वीचं तापमान वाढतं, वातावरण नाही, तापमान वाढ होते. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देणारं भारतातील पहिलं राज्य हे गुजरात आहे. हे त्याचं उत्तर आहे, गुजरात. त्याच्या पुढे आता 6वा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते आहे? तर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम कोणतं आहे? कलम 17 हे अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे. पाठच करून ठेवा, कलम 17 हे अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा दरवर्षी 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर. त्याचं कारण काय की भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला, पण आपला जो हैदराबाद होता हे संस्थान अजून भारतामध्ये सामील झालं नव्हतं. मग त्याच्यावर पोलीस कारवाई केली आणि ते भारतात सामील झालं आणि मग मराठवाडा हा 17 सप्टेंबर 1948ला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात सामील झाला, म्हणून 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असं त्याला म्हटलं जातं. कारण मराठवाडा हैदराबाद संस्थानामध्ये होता. भारतातील पहिला कचरा कॅफे कुठे सुरू करण्यात आला? तर भारतातील पहिला कचरा कॅफे हा छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, छत्तीसगड. कचरा कॅफे, पहिलं काहीतरी नवीन संकल्पना.
भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वात मोठा जो धबधबा आहे ना, तो जोर धबधबा किंवा गिरिशिप्पा धबधबा हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. कर्नाटक हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 10वा प्रश्न आहे आता. आणि प्रश्न आहे पहा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे भारताच्या राष्ट्रपतींना आहेत. राष्ट्रपती केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असतात. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं हायकोर्टचे घेतलेले जेवढे पेपर आहेत ते सगळे दिलेले आहेत, प्लस 350 पेक्षा जास्त टेस्ट मी स्वतः काढलेले आहेत, ज्या की तुम्हाला सरावासाठी उपयुक्त आहेत. आणि यातले बरेचसे प्रश्न जशाच तसे परीक्षेला येतील. आणि याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट सुद्धा दिलेले आहेत. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, की रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ असतो. तर रक्तामधील जे हिमोग्लोबिन असतं ना, त्याच्यामध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो. त्या हिमोग्लोबिनला जो लाल रंग प्राप्त झालेला असतो तो लोहामुळे झालेला असतो. चला त्याच्या पुढे 12 नंबरचा प्रश्न आहे आता. निफाड जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे जन्मस्थळ आहे? तर निफाड जे आहे ना, ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या समाज सुधारकाचं जन्मस्थळ आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमानाची नोंद कुठं झालेली असेल तर ती निफाडमध्ये झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान असलेला भाग चंद्रपूर आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद ही नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये झालेली आहे. दरवर्षीच होती ती हिवाळ्यामध्ये. विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. आता विंचू जो आहे ना, तो पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, पिलांना जन्म देणारा प्राणी. चला त्याच्या पुढे आता पाहूयात आपण. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? तर मुळा, गाजर, बीट ह्या ज्या आहेत ना, ह्या द्विवार्षिक वनस्पती आहेत. सी हे त्याचं उत्तर आहे, द्विवार्षिक वनस्पती आहेत. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, 500 लाईक झाले पाहिजे. भारतीय संसदेचे सर्वात जास्त कामकाज डॅश डॅश भाषेत चालते. तर भारतीय संसदेचं सर्वात जास्त कामकाज हे हिंदी भाषेमध्ये चालतं. ही हे त्याचं उत्तर आहे, हिंदी. कारण जी भाषणं वगैरे असतात ती हिंदीमध्ये जास्त प्रमाणात होतात. भारतीय घटना समितीने किती प्रमुख समित्या स्थापन केल्या होत्या? तर आपली जी भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी घटना समिती स्थापन केली होती, त्या समितीने प्रमुख समित्या 8 केल्या होत्या. तशा मला वाटतं एकूण 18 समित्या होत्या, पण त्यातल्या प्रमुख ह्या 8 आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. त्यामध्ये मसुदा समिती ही महत्वाची होती. श्रद्धानंद छात्रालय, काय म्हणत आहे मी, श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले होते? तर श्रद्धानंद छात्रालय जे आहे ना, ते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले होते. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री सुद्धा आहेत, ते माहिती असू द्या तुम्हाला सर्वांना. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? म्हणजे कोणी लिहिलेलं आहे असा तो प्रश्न आहे. तर ए मेरे वतन के लोगो हे जे गीत आहे ना, हे प्रदीप यांनी लिहिलेलं आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, प्रदीप. चला त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आहे. भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारले आहे? तर भारत सरकारनं जे राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे ना, हे नवी दिल्ली या ठिकाणी उभारलेलं आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आता. भारतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर भारतामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, तरी सुद्धा थरादसारखे ढोंगी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. अजूनही आपल्याला 10 प्रश्न पाहिजे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे झालेले पेपर दिलेले आहेत. लिपिक आणि शिपाईचा संपूर्ण सिलेबस वन लाईनर स्वरूपात दिलेला आहे. प्लस सरावासाठी भरपूर पेपर याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. त्याच्या पुढे आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे डॅश डॅशमध्ये स्थापित करण्यात आलेली आहे. तर आदिवासी आणि संशोधन संस्था जी आहे ना, पुण्यामध्ये 1962 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे.
ए हे त्याचं उत्तर आहे 1962. केळी संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे. तर केळी संशोधन केंद्र हे जे आहे ना, केळी संशोधन केंद्र म्हणत आहे मी ते यावल या ठिकाणी आहे. यावल जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर यावल हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 23 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, वारंवारतेचे SI एकक काय आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना रिपीट होतो. तर वारंवारतेचे जे SI एकक आहे ना, ते आहे पहा हर्ट्स हे आहे. हर्ट्स. आणि ते लिहितो तसं आपण हर्ट्स माहीत आहे का? तर ते लिहिताना असं लिहितात HZ असं लिहितात. न्यूटन हे बलाचं एकक आहे. जूल हे ऊर्जेचं एकक आहे. चला त्याच्या पुढे आता अजून मला काय सांगायचं होतं, हे जे जळगाव जिल्हा आहे ना, हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे बरं का. म्हणजे केळींसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा जळगाव आहे. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅश डॅश कडून होते. तर भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची जी नियुक्ती आहे ना, ती कोणाकडून होते? तर भारताचे राष्ट्रपती याची नियुक्ती करत असतात. यालाच आपण कॅग असं म्हणतो, CAG कॅग. आणि हिशोब ठेवण्याचं काम हे करत असतात. त्याच्यानंतर आता वारंवार हे कोणत्या, आता आपण कशाचे प्रश्न पाहत आहोत? मराठीचे प्रश्न पाहणार आहोत. तर वारंवार हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? तर वारंवार हे जे आहे ना, हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. कोणतं? म्हणजे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. कोणतं? वारंवार हे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 26 नंबरचा प्रश्न आहे पहा, या टोपीखाली दडले काय? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आता अधोरेखित केलेलं नाही, पण मी सांगतो. खालीला अधोरेखित या ठिकाणी केलेला आहे. तर खाली हे काय माहित आहे का? हा शब्दयोगी अव्यय आहे. आणि शब्दयोगी अव्यय काय करतो? तर जे शब्द नामाला जोडून आणि नामाच्या शेवटी येतात आणि त्या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करतात, त्यांनाच आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. तर खाली हे जे आहे ना, टोपी या नामाला जोडून आलेलं आहे आणि टोपी या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करत आहे. आता त्याच्या पुढे 27 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी देव या नामाचे अनेक वचन कोणतं आहे? तर देवचं अनेक वचन देवच होतं पहा. एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे. कशाचं? देव या शब्दाचं. त्याच्या पुढे आता गणिताचे प्रश्न आपण पाहूयात. 3 प्रश्न गणिताचे आहेत. पहिला प्रश्न आहे, 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती? आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं माहिती आहे का? आपल्याला काही जण म्हणतील सर सगळ्या संख्यांचे घन करायचे 10 संख्यांचे, नंतर त्यांची बेरीज, ते किती मोठं होईल? त्यापेक्षा सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. असं करायचं आपल्याला. त्याचा फॉर्म्युला असा आहे पहा, की म्हणजे कोणते असं क्रमागत संख्यांची घनांची बेरीज आपल्याला करायची असेल तर काय करायचं माहिती आहे का? n त्याच्या पुढे कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. आता हा फॉर्म्युला कशासाठी माहिती आहे का? तर पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी. पहिल्या म्हणजे कशा? 1 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी. n म्हणजे शेवटची नैसर्गिक संख्या. पण आपल्याला इथं कशाची बेरीज करायची? घनांची बेरीज करायची की नाही? मग हाच फॉर्म्युला फक्त काय करायचं? या फॉर्म्युल्याचा वर्ग करायचा. वर्ग नाही केला तर क्रमवार म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळालेली असती. पण वर्ग केला तर काय होतं? त्याला आपल्याला घनाची बेरीज मिळते. मग आता हे पुढं काय करायचं आपल्याला? आता n म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या, n म्हणजे 10 येईल या ठिकाणी. 10 अधिक 1 केलं तर 11. मग 10 गुणिले 11 हे 2 कंसाचा वर्ग. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी जर आपण सोडवलं हे तर काय होणार आहे पहा. या ठिकाणी जर आपण हे सोडवलं तर 2 ने 10ला कितीचा भाग जातो? 5चा भाग जातो. 18 पाची 55. म्हणजे हे 55चा वर्ग करायचा आपल्याला. मग 55चा वर्ग कसा करायचा माहिती आहे का? तर अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. एकच स्थानी जर 5 असतील तर त्याचा वर्ग करण्यासाठी शेवटी 25 लिहायचे. हे एकच स्थानचे 5 काढून टाकायचे. दशस्थानी जो कोणता अंक असेल आणि त्याच्यानंतर येणारा अंक यांचा गुणाकार करायचा. मग दशस्थानी 5 आहे. 5 नंतर मूळ 1 ते 10 पर्यंतच्या संख्येमध्ये कोणता अंक येतो? 6 येतो. मग 5 गुणिले 6 केलं तर 30 झालं. 3025 हे तुमचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. समजले? तर हा तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता 29 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. तो सुद्धा गणिताचाच प्रश्न आहे. 70 व 105 या दोन संख्यांचा लसावी 210 आहे तर त्यांचा मसावी किती? आता इथे एक लक्षात ठेवा
की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी असा तो फॉर्म्युला आहे. मग 210 गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. म्हणजे 210 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. मग मसावी बरोबर 70 गुणिले काय करायचे 70 गुणिले 105 भागिले 210. हा शून्य टटला. त्याच्यानंतर 21 पाचा 105 आणि 7 पाचा 35. तर त्याचा मसावी किती येतो 35 येतो. हे त्याचं उत्तर आहे 35. समजले. चला त्याच्या पुढे आता 30 नंबरचा प्रश्न पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. 30 सेकंदाचे 4 मिनिटांचे गुणोत्तर किती. काय म्हटलेलं आहे 30 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर किती. आता एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. तर 4 मिनिट बरोबर 60 गुणिले 4 जर आपण केलं 60 गुणिले 4 तर 6 चोट 24 म्हणजे 240 सेकंद झाले. मग अंशस्थानी 30 लिहा छेदस्थानी 240. हा क्रम खूप महत्त्वाचा असतो बरं का. 0 टटला 3 8 24 1.8 हे त्याचं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे ब हे त्याचं उत्तर आहे 1.8. आणि जर तुम्हाला माझ्याकडून हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST इतक्या कमीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. आणि याच्यात संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. सगळा विषय संपूर्ण जो काही सिलेबस आहे लिपिडचा त्याचे सगळे व्हिडिओ यामध्ये छानपैकी दिलेले आहेत. आणि यामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. एक न्यायालय भरती ई-बुक आणि दुसरं हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज. आणि हे व्हिडिओ तुम्हाला इतर परीक्षांना सुद्धा उपयुक्त असणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.